तर अप्रतिम ही सुरुवात खास करून ही ओळख आहे या स्पर्धेची आणि येणारं ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल जे सत्र असेल ना ते खूप महत्त्वाचं असणार आहे. नाही याचं टायटल सॉन्ग देखील तसंच बनले पण सगळं इशारा झाला कारण वैतना प्रीमियर लीगचा नाद लय कडक आणि पहिला मॅच तसा कडक झालाय आणि दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अकुटप्प्याचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिलाच निर्धाव चेंडू टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय किती योग्य किती अयोग्य कारण पहिला सामना देखील तसाच होता. टॉस जिंकून कारण हे बऱ्याच वेळा आपण पाहिले की धावांचा पाठलाग करणं रन चेस करणं नेहमीच प्रयत्न केलेले आहेत पण आज पहिला सामना जो संपला होता ज्याच्यावरती मोठ्या धावसंख्येचा पाठलाग अप्स अँड डाऊन वाला खेळ त्याच्यावरती चर्चा होईल पण पहिलाच डॉट बॉल. खूप चांगली लाईन अजय याला अगदी आपण पाहत आहे डोलिव्ह एक्सप्रेस म्हणून संबोधित केला जातो. होल्डर या नावाने प्रचलित आहे. ओहो चेक करण्याचा प्रयत्न होता अंगलट आलाय हा फटका. एक फ्लाय स्लिप कडे ट्रॅव्हल झाला एक चांगला झेल झालाय परिवर्तित फलंदाज बाद पहिला धक्का तंबूच्या आशयाला. थँक्यू. अकुटप्प्याची गोलंदाजी होती त्या चेंडूवरती जर मागचा चेंडू पाहिला तिथेही बीट झाला होता. आताही फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला झेल टिपला गेला होता. आदेश पाटील आमच्या जोडीने आहेत आणि मागच्या 2-3 पर्वामध्ये त्यांचा आवाज नेहमीच वैतना ग्रामीण प्रीमियर लीगला आलाय म्हणजे ते दिवसचं क्रिकेट डेचं क्रिकेट आणि आता डे नाईटचं क्रिकेट कारण त्यांना जे नाईटचं क्रिकेट आहे एक चांगली पर्वणी एक चर्चा होईल या षटकानंतर कारण चांगली मेहनत वैतना ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानं आयोजक समितीने घेतले कारण प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेचं आयोजन नियोजन करताना तिथेही चर्चा होईल पण गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. पुण्यातला चेंडू होता कव्हरच्या डोक्यावर लॉफ्टेड खेळला होता वन बाउन्स ओव्हर द रोप चेंडू सीमारेषा बाहेर VJPL चौकार. चांगला स्ट्रोक होता अगदी आपण पाहू शकाल इनफिल्डच्या वरनं फोर्स केला कारण एक पॉवर प्लेचं बंधन आहे तुकाराम सर आणि पॉवर प्ले मध्ये ही चांगली फलंदाजी होत असताना कारण की प्रत्येक फलंदाजाला एक सुरुवात हवी असते आणि पहिल्या चेंडूवर आदित्य याने एक चांगला शुभारंभ केला एक्स्ट्रा कव्हरला भेदून 4 धावा आणि स्कोर कार्ड आहे 4 रन्स ऑन अ कार्ड. अजय वैते एक प्रामुख्य आहे या खेळाडूकडे नेहमीच आपण डोळी या गावातून बिलॉंग करता हा खेळाडू आणि नेहमीच एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट म्हणूनच आपण होल्डर या नावाने प्रचलित आहे. टोपण नाव प्रत्येकाचा टोपण नाव सुद्धा एक विशेष गुण राहिलाय प्रत्येकाचं कामकाज त्या निमित्ताने मात्र त्याची खेळण्याची शैली आणि त्याच पद्धतीने आपण पाहत आहे तोच अजय वैते. ऑन साइडला थोडीशी लेंथ मागे होती पाड लाईन जलवेचं पाड लाईन आणि पनिशमेंट स्वरूपी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार मिळतील धावा 4 VJPL चौकार. बाहेर खेळ होता अवे फ्रॉम द बॉडी हा शरीराच्या दिशेने गेलो शरीराच्या दिशेने गेलं थोडंसं रिक्सवर पाहिलं मनगटाच्या साह्यानं वळवलं देखील या चेंडूला आणि महत्वाचं काय होतं त्या फटक्यावरती ताकद नव्हती टायमिंग चांगलं होतं प्लेसमेंट चांगलं होतं जो डीप स्क्वेअर लेग मध्ये चौकार आपण पाहिला होता. अकुटप्प्याचा चेंडू होता हुक केलाय आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार षटकार. होता पाहायचं झालं तर पुन्हा एकदा तीच अकुटप्प्याची लेंथ अगदी बॉडी लाईन कडे आली होती आणि चांगल्या पद्धतीने अगदी सुसज्जित होते आदित्य आणि सरळ चेंडूला फेकून दिला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग क्षेत्राबाहेर 6 धावेंकरिता आणि धावफलक आहे 14 रन्स ऑन अ कार्ड. जर कुठलाही फलंदाज स्विच हिट जर खेळतोय तर योगेशजी पाटील यांच्याकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. थोडंसं महागडं षटक असेल हे अजय याचं कारण की 14 अंकांमध्ये धावफलक आहे. फटका फसलाय हवेमध्ये चेंडू गतीमध्ये झालं परिवर्तन आणि हे परिवर्तन अगदी गोलंदाजाच्या दिशेने जात असताना अगोदरच्या चेंडूवर वर्चस्व होतं फलंदाजाचं परंतु यावेळेस गोलंदाजाने सुद्धा म्हटलंय हम भी किसी से कम नाही विकेटचं झालंय पतन फलंदाज बाद. पहिले षटक संपले आणि जसं आपण उल्लेख करतो मागचे 2 चेंडू थोडं शरीराच्या दिशेने हाताळले गेले होते हा थोडा बाहेरच्या दिशेनं डान्सिंग डाऊन द विकेट इनफिल्डच्या डोक्यावरनं खेळायचं होतं या चेंडूला मिसहिट झाला आणि कव्हरच्या दिशेनं एक चांगला झेल टिपला गेला. जो फलंदाज आदित्य ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला षटकार पाहिला होता तो आदित्य मात्र माघारी परतलेला आहे. पहिले षटक
खऱ्या अर्थानं थोडंसं संमिश्र राहिलं, ज्याच्यामध्ये धावाही आल्यात, विकेट देखील आल्यात. आणि मागचा सामना जर पाहिला तर मागचा सामना मी का म्हटलं ते दिशादर्शक की 5 षटकामध्ये किती धावा करायच्या, कदाचित त्याचा इंटेन्शन जो क्लिअर झालेला आहे, म्हणजे ते 10ची नाही 12ची नाही तर किमान प्रति षटकामध्ये 13 किंवा 14ची सरासरी तुम्हाला राखावी लागणार. एक टार्गेट जे भलं मोठं आव्हान तुम्हाला सेट करावं लागणार, कारण हा बॅटिंग ट्रॅक आहे, तिथे फलंदाजाला मदत आहे, जर थोडंसं साह्य आहे, त्यावेळेला ती 13 किंवा 14 धावांची जर तुम्ही सरासरी राखू शकला तर चांगला धावफलक येऊ शकेल. आणि चांगला बाब आपण उल्लेख केला तुकाराम सर की इथून जर सुरुवात तुमची चांगली होते तर तुम्ही ते कन्वर्ट सुद्धा करू शकता. आणि या खेळपट्टीवर धावा आहेत, दिवसागणिक सुद्धा आपण बघितलं हवेचा प्रचंड झोत असतो, परंतु अंडर फ्लड लाईट जेव्हा आपण खेळताना तेवढी आपली जी मानसिकता जेवढी स्ट्रॉंग असेल धावेंच्या बाबतीमध्ये तेवढं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आणि तेच फलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळालंय. ऑन साईडला वळवण्याचा मानस अगदी आपण पाहू शकाल. खूप चांगली लाईन तर नव्हती, परंतु अगदी फलंदाजाने थोडीशी कटिंग करून घेतली, कारण की ऑप्शनच्या बाहेर थोडेसे शबल झाले होते आणि त्यानंतर यस्टनच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. पोझिशन मध्ये नव्हते, फटका खेळण्यासाठी पोझिशन मध्ये नव्हती, जास्त बाहेर आले होते आणि चेंडू निघून गेला तो यष्टीच्या हातामध्ये. आणि एका गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, स्टार्ट तुम्हाला मिळालाय, सुरुवात मिळालाय, फक्त त्याचा शेवट तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता यायला हवा. पुढ्यातला चेंडू होता, अपेश केलाय का मिड विकेटच्या रिझन मध्ये, चेंडू चाला वन बाउन्स, एका टप्प्याने सीमारेषा पार, या चेंडूवरती आलाय VGPLचा चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड 18 अंकांवर चांगला स्ट्रोक होता, मिड विकेटला क्लिअर केलं. गेले कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटच्या पटलावर ही सेवा व्यतीत केले चंद्रकांत भोईर चंदू याने. एक चांगल्या प्रकारचा अनुभवी खेळाडू ऑन साईडला पिक केलं, या स्ट्रोकला फेकून दिलंय मिड विकेट सीमारेषा पार, 6 धाब्यांकरिता मॅक्झिमम हिट. केला इतक्या वर्षाचा अनुभव, प्रगल्भ अनुभव आहे, आणि चेंडू आहे तर चेंडू बाहेरही जाणार, आणि चेंडू बाहेर जाणारा फुलर लँड डिलिव्हरी हाताळला होता बरोबर स्लॉट मध्ये, जो ओव्हरपिच पद्धतीनं, जसं आपल्या भाषेमध्ये चांगला थोडंसं ओव्हरपिच पद्धतीनं चेंडू हाताळला गेला होता. डावखुरा गोलंदाज आहे, ज्यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येतोय, अँगल नाही क्रिएट करत तर टुवार्ड्स बॅट्समन जातोय. मागचे 2 चेंडू टुवार्ड्स बॅट्समन गेले होते. हा फुल टॉस आहे, फुल टॉस आहे, फुल टॉस आहे, पाहिलं सोडून दिलं या चेंडूला, आणि चेंडू एसटीएच्या दिशेने गेलाय. पंचांनी रिफर केला फक्त कशासाठी, फक्त पंच सांगा, कमरेच्या वर हा चेंडू हाताळला गेला की नाही, भीमर ज्याला म्हटलं जातं ते पाहण्याचा प्रयत्न तिसरं पंच करते. तोपर्यंत आदेश पाटील आमच्या जोडीने आहेत, मागचे 3 पर्व आपण पाहिले होतं. त्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये याची तयारी करणं, नियोजन करणं फार मोठी मेहनत या आयोजक समितीची राहिलेली आहे. अगदी जर सुरुवातीमध्ये प्रश्न सुद्धा होते की ही स्पर्धा होईल की नाही, परंतु खास करून संपूर्ण जे आयोजक आहेत, कोर कमिटीचे जे सर्व खेळाडू आहेत, त्याने एक चांगल्या पद्धतीचा हातखंडा घेतला आणि अगदी ही स्पर्धा होईल असं ठामपणे म्हटलं. आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा, आणि विशेष करून यंदाच्या पर्वामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आहे. तुकाराम सर, बघा, जर आयोजक समितीने इतकी चांगली मेहनत घेतली आहे तर थोडा हात खेळाडूने देखील द्यायचा आहे. काही गोष्टी असतात कदाचित त्यांच्या जोडीनं जर तुम्ही हातभार लावला ना तर तसा हाताहाताने कार्यक्रम फुलतो, थेंबा थेंबाने तलाव साचतो, तसा कार्यक्रम अजून फुलू शकतो. तुमच्या खेळाडूंचा सहभाग, तुमचा सपोर्ट जर चांगल्या पद्धतीने राहिला, कदाचित वैतरणा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे ना, याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन करू शकतं. आणि त्याच वेळेला चेक केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत. यस, व्हेरी वेलकम. बालाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांनाच ओळख आहे, एक प्रचलित व्यक्तिमत्व, छावा चित्रपटाचे कला दिग्दर्शक या ठिकाणी उपस्थित झालेत. सो चेक केलं जाईल, पंचांच्या माध्यमातून निर्णय दिला जाईल. इट्स अ फेअर बॉल. सो इथून अगदी आपण पाहताय कंटिन्युअसली, आणि खास करून जेव्हा एक चौकार षटकार लागला अगेन्स्ट द राकेश गवारी, ज्याने मात्र 2 सीझन मध्ये आपला दबदबा ठेवलाय. तुकाराम सर, बेस्ट बॉलरचा किताब लागोपाठ 2 सीझन मध्ये याच खेळाडूने उचललाय, आणि त्याच्या अंगीसाकवड पाहता हे प्रतिअल्ले चढवण्याचा प्रयत्न. मुख्य अस्त्र आहे, आणि मुख्य अस्त्र निकामी करण्याचा प्रयत्न. बॅटच्या थोडे लिव्हिंग एज लागलाय ना, चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये सीमारेषा पार गेलाय. अजून एक आलाय, थोडासा लक फॅक्टर वाला नशिबाचा चौकार.
अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 28. राकेश गोवारीकरिता सूरज कोटावले मॅन फ्रॉम उसगाव SK कडनं शुभेच्छा आल्यात. बरेच प्रेक्षक वर्ग DBN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 28 या अंकांवर धावफलक आहे. कोलवर लेन समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस, काय क्षेत्ररक्षण राहिलं. लोवर चेंडू होत होता परंतु गुडघे टेकले, चेंडूला पडून दिलं नाही. विकेटचं झालंय पितन. एक चांगला झेल मिड ऑन क्षेत्रामध्ये, फलंदाज बाद. होता फुलरलँड डिलिव्हरी होती, ड्राईव्ह केला होता, खाली ठेव जमीन लगत ठेवू शकले नाही. हा ड्राईव्ह मिडॉनला फिल्डर होते अजय वैती, आणि अजय वैती यांनी हा शार्प कॅच जसं तुम्ही उल्लेख केला तर गुडघे थोडेसे वाकले होते. ज्यावेळेला चेंडू वेगाने आपल्या दिशेने येतो ना त्यावेळेला हात पुढे नेत असताना हातांची ओंजळ योग्य पद्धतीने मागे येणं ते गरजेचं आहे. अजयनं ते शार्प कॅच टिपून दाखवलेले आहेत. चांगला झेल आणि चांगल्या झेलेनं एक चांगल्या खेळीला इथे पूर्णविराम आलाय. एक चांगल्या क्षेत्ररक्षकाची हीच ओळख आहे. कॅश प्राइस येतोय. स्वीट शीटचा जर रिव्हर्स स्ट्रोक येतोय तर योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. आज ही सुरुवात आहे. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपये, परंतु तो स्ट्रोक स्विचिटच्या माध्यमातून आला पाहिजे. म्हणजे आदेश एखाद्या अमेझॉन फ्लिपकार्टवरती ज्यावेळेला ऑफर येते ना 2 दिवसाची 3 दिवसाची धमाका असतो, तसा आता 4 दिवसाचा धमाका आहे. 4 दिवसामध्ये तुम्ही रिव्हर्सिव खेळा, षटकार ठोका आणि योगेशजी पाटील आहेत 100 रुपयाचं कॅश प्राइज. म्हणूनच आपण म्हटलं ना की VGPL ची झलक ही सबसे अलग. म्हणूनच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि यंदाचं फॉर्मॅट हे डे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे. आणि प्रत्येक खेळाडूंना एक हवं असं असलेलं हे मैदान सुशोभित केलंय. आणि मुख्य काय तर अगदी आपण 38 सर्कल पाहू शकाल की ज्या पद्धतीने जे सुशोभित केलंय, एक सुंदर पद्धतीची LED लाईट, ज्यामध्ये अगदी आपण पाहता एक चांगल्या पद्धतीचं हे चित्र वेधित होत असताना. आणि DBN लाईव्हची आमची संपूर्ण टीम, प्रवीणजी पाटील आज स्वतः उपस्थित आहेत, रोहित चौधरी असतील, त्यानंतर साहिल मांगेला असतील, प्रशांत भगत हे स्वतः सुद्धा आहेत. त्या सर्वांचं अगदी आपण कौतुक करावं लागेल, कारण की त्यांनी सुद्धा एक चांगल्या पद्धतीची प्रगती DBN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा येत्या 4 दिवसांमध्ये कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड आतापर्यंत आहे 28 या अंकांवर. दोन्ही पॉवर प्लेचे षटकं हे अगदी नावे केलेत. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा अगदी 14 धावा. तर या थर्ड स्पेलमध्ये प्रकाश या गोलंदाजाला आपण पाहत आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळाय, खूप चांगला स्ट्रोक आहे. इनफिल्डला मात्र भेदून कव्हर पॉइंट, सीमा रेषा पार, मिळतील धावा 4, चौकार 4. थँक्यू. आणि आज छान तारे देखील या स्पर्धेला पाहण्यासाठी आलेले आहेत. बॅकफुटला गेलं, थोडंसं जागा बनवली, बिलकुल जगह मिळती नाही, जगह बनानी पडती आहे, जागा बनवली आणि बॅकफुट पंच कव्हर पॉईंटच्या डोक्यावर नाव खेळला गेला होता चौकार. या चौकारानं धावफलक वेगाने जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा सज्ज होईल सेकंडला. फलंदाज खाली राहिला होता त्याच्या बाहेरचा चेंडू खाली राहिला, बीट झाला. यष्टीरक्षक चेंडू गेला पाठीमागे बिहाइंड द विकेट. व्हाईट बॉलचा इशारा. हा चौकार, 5 धावांचा एक बोनस अय्यर आलाय या चेंडूवरती. थँक्यू. स्कोर कार्ड 37 या अंकांवर. आणखी 200 व्यक्तिमत्व वितरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता सोहम एंटरप्राइजेसचे सर्वा रवीजी चव्हाण, राकेशजी मेहर आणि अजितजी रोकडे यांच्या माध्यमातून VGPL अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता 10,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य हे आपल्याला प्राप्त झालंय. या गोड व्यक्तिमत्वांचं आपण पुन्हा एकदा कौतुक व्यक्त करूया. तुकारामचं प्रत्येकाचं एक महत्व आहे या स्पर्धेकरिता. म्हणून आपण सातत्याने म्हटलं ना की एकाने दिलेली हाक, दुसऱ्याने दिलेली साथ आणि सर्वांनीच मिळून दिलेला प्रतिसाद, अर्थातच व्हेरी गुड प्रीमियर लीग म्हणजेच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहताय. 37 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. स्ट्रोक चांगला कन्व्हिन्सिंग नव्हता, परंतु एक धाव त्या ठिकाणी अगदी मिळेल. सूरजच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला, अतिशय दर्जेदार होता. आणि तदनंतर सिंगल ही चांगल्या फलंदाजाची एक निशाण आहे. याला म्हणतात इनिंग बिल्ड करणं. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलाय 38 या आणि अशा वेळेला ज्यावेळेला कदाचित सुरुवातीच्या थोडेसे विकेट नंतर एक स्टेबिलिटी द्यायची आहे, डावाला थोडंसं भक्कमता द्यायचा आहे. आकोटामध्ये चेंडू आहे, त्या चेंडूवरती केला मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार. VGPL मधला अजून एक षटकार. थँक्यू. आकोटामध्ये चेंडू होता, त्या चेंडूला थोडंसं मागे गेला, बॉडी थोडी रोल गेली आणि चेंडूला पाठवलंय बरोबर लॉंग लेग रिजन मध्ये, लॉंग लेगच्या
डोक्यावरून आलाय हा षटकार आणि षटकारने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 44-44. चांगला स्ट्रोक होता, ज्याने मात्र आपण पाहताय धावसंख्येला अगदी एक चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचा हा माणस फलंदाज मिस्टर गुटे यांना अगदी आपण पाहताय एक चांगला दांडगा अनुभव आहे. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर जास्तीत जास्त शपलून खेळण्याचा मानस होता. गोलंदाजाने केलंय आपलेच फॉलो. एक चांगल्या पद्धतीची लाईन ही प्रत्येक फलंदाजाला गोलंदाजाला हवी असते. योग्य त्या लाईनवर जर आपण गोलंदाजी करणार नाहीत तर फलंदाज मात्र त्या ठिकाणी तटस्थ आहेत एक चांगला स्ट्रोक खेळण्याकरिता. म्हणून थोडंसं मार्जिन ऑफ एरर गोलंदाजाकडे हलकसं कमी असतं. पाठलाग केला, पाठलाग जसा तुम्ही उल्लेख केला, फॉलो केला, पाठलाग केला त्या फलंदाजाचा आणि त्याच दिशेने चेंडू हाताला गेला होता. अकोटप्याचा चेंडू होता, तो टाचेवर आले होते, फटका खेळायचा होता त्यांना, बरोबर त्या एक्स्ट्रा कव्हरला फटका खेळायचा होता, बॅटच्या मधोमध आला नाहीये. सिंगल रन धावफलकावरती ऍड होईल. ज्या षटकारानंतर थोडंसं सावरण्याचा प्रयत्न गोलंदाज देखील करतोय. प्रकाश लगदे बडबाद आहे आणि आणखी एक गूढ व्यक्तिमत्व आदरणीय शुभमजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम. वीर मराठा या संघाचे अगदी आपण पाहताय संघ मालक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी स्वागत. आज प्रत्येकाचं एक महत्त्वाचं योगदान राहिलं. आयोजकांनी मात्र जी मेहनत केली ते आज आपण पाहताय योग्य त्या पद्धतीने फळास लागले. प्रत्येक संघ मालकांनी मात्र आपण पाहताय पुढाकार घेतला आणि त्या संघ मालकांचं सुद्धा कौतुक असेल, कारण की त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा उभारी घेत असताना 45 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. 3 षटकांचा अगदी खेळ यावेळेस झालाय समाप्त. म्हणजे इथे जी फलंदाजी होते ना, सुरुवातीमध्ये एक वेळ घेतलाय, वेळ घेतल्यानंतर वेळ तो व्यतीत केला जातोय आणि योग्य त्या पद्धतीने आपण पाहू शकाल आता एक्झिक्युशन होत असताना एक चांगल्या स्थितीमध्ये. इथून 2 षटक अजून सुद्धा तुकाराम सर शिल्लक आहेत आणि या 2 षटकांमध्ये मागील सामना जर आपण पाहिला 70+ धावा झाल्या होत्या आणि तिथपर्यंत जर संघ पोहोचला तर एक चांगली धावसंख्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. आणि तोच प्रयत्न आहे, कारण पहिल्या 3 षटकामध्ये 15ची सरासरी आतापर्यंत राखली ते बॅटिंग करणाऱ्या संघानं आणि ही सरासरी जर कायम राखली तर कदाचित जसं तुम्ही उल्लेख केलाय त्या 70च्या पार धावफलकावरती येऊ शकतील. काही शुभ सन्मान आहेत आदेश ते आपण व्यासपीठावरती घेतो. या आपण शुभ सन्मानाकडे वळूयात. गर्वाने अगदी आपण म्हणू शकाल की मी वैतरणाकर आणि आज खऱ्या अर्थाने वैतरणा परिसराचं नाव संपूर्ण भारतामध्ये ज्या व्यक्तिमत्वाने पोचवलं ते गोड व्यक्तिमत्व छावा या चित्रपटाचे कला दिग्दर्शक, ज्याने मात्र योग्य त्या पद्धतीची रूपरेषा हाताळली या चित्रपटाकरिता आणि तेच बाळाजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि या स्पर्धेकरिता त्यांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान आहे, कारण की जी जनरेटरची व्यवस्था आहे ना तुकाराम सर या गोड व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून झाले आणि या स्पर्धेचे आयोजक करते विकीजी पाटील यांच्या शुभ असते त्यांचा हा गोड सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावर बाळाजी पाटील यांना आपण पाहता आणि त्यांच्या समवेत आणखी एक आमचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेत दिनेशजी पाटील. त्यांच्या माध्यमातून सुद्धा जनरेटरची व्यवस्था या स्पर्धेकरिता केली गेले. तेच दिनेशजी पाटील दहीसर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण पाहताय मुख्य व्यासपीठावर हा शुभ सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच बाळाजी पाटील, दिनेशजी पाटील, आपण खूप चांगलं वर्क करतायत आणि आपल्या पुढील वाटचालीकरिता पुन्हा एकदा शुभेच्छा असणार आहेत. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण या वैतरणाचं नाव आज जर पाहिलं तर आर्टच्या सहाय्यानं कळीच्या सहाय्यानं बाळा पाटील असतील यांनी सर्वदूर पसरले आहेत. हे व्यक्तिमत्व सध्या व्यासपीठावरती आहेत आणि त्यांना माहिती होतं, म्हणजे त्यांनी जे आर्ट दाखवले आहेत आता वैतरणकर आता कला दाखवतात क्रिकेटची, मग आपलं योगदान द्यावं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला प्रत्येकाचा वाटा प्रत्येकाचा सहभाग आहे आणि प्रत्येकाने ही स्पर्धा आपली आहे, ही यशस्वी करणं सक्सेस करणं आपलं काम आहे. या उद्देशानं हातभार लावलाय, मदतीचा हात पुढे केलेला आहे. आणखी गोड व्यक्तिमत्व ज्याने मात्र मदतीचा हात आदरणीय वसंत जनार्दनजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेकरिता आलंय आणि त्यांचा सुद्धा आपण करूया शब्द सुमनांनी लाख लाख धन्यवाद. समोरच्या दिशेने खेळलाय, एक चांगला स्ट्रोक झाला एक्झिक्यूट, मिळतील धाबा 6 षटकार. आपले शुभ असते आपण त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मैदानाच्या दिशेने खूप काही घटित होत आहे. नोचा इशारा सुद्धा आला आणि परिणाम स्वरूपी या 4 धावा म्हणजेच 4+1 आणि मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहता हा यथोचित मान सन्मान वसंत जनार्दनजी पाटील एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान अगदी आपण पाहू शकाल हा मुख्य व्यासपीठावर केला जातोय.
चला टाळ्यांचा गजर येऊ द्यात. मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान हा केला जातोय. तदनंतर आणखी एक गोड व्यक्तिमत्व या स्पर्धेकरिता उपस्थित झालेत आणि त्यांचं महत्व हे खूप मोलाचं राहिलंय. कारण की एक गोड व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दिलीप काशीनाथजी पाटील यांच्या माध्यमातून VGPL अर्थातच वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग करिता रोख रक्कम 15,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य आपल्याला लाभलंय. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचाच यथोचित शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर केला जाईल. आणि मैदानाच्या दिशेने फटकेबाजी सुद्धा सुरू आहे. आपण वळूयात पुन्हा एकदा मॅच कडे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर 62 या अंकांवर. फ्री हिटचा चेंडू होता आणि फ्री हिटवर परिपूर्ण फ्री हिट टोल वसूल झालाय तुकाराम सर. नाही आणि धावा का झाल्या 62 कर मागच्या 2 षटकार आले आहेत म्हणजे 6-2 आले आहेत. 2 षटकार देखील आलेले आहेत. अशा वेळेला ज्या वेळेला आपण चर्चा करतो की 70च्या पारची धावसंख्या कदाचित मोठी धावफलक ठरू शकेल जसा मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. आणि आता या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने गोड्या बॅटिंग करतायत. पहिला आपण लॉंग ऑनला पाहिलं थोडंसं वाईडिश लॉंग ऑनला जो काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं या चेंडूला पाठवलं होतं षटकाराच्या साहाय्याने. आता दबाव थोडासा वाढलाय तो गोलंदाजावरती. लोअर फुल टॉस ऑफ स्टंपच्या बाहेर होता. लोअर फुल टॉस लांब केला होता दूर खेळला होता. चेहऱ्यावरती आपण बघतो निराशा फलंदाजच्या येत असताना. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहेत धावफलकावरती 62. काय अप्रतिम इम्प्रेसिव्ह कामगिरी केली मिस्टर गुटे. आणि याला म्हणतात अनुभव सर्वात महत्वाचा शिक्षक आहे. आणि तेच अगदी दाखवत असताना काय जबरदस्त फटकेबाजी. राकेशच्या अगेन्स्ट चढवलेले हे प्रतिहल्ले परंतु राकेश यावेळेस करतोय कमबॅक. बीट झालेत फलंदाज. अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. आकुटप्याची लेंथ होती थोडासा बाउन्स होता आणि बाहेरच्या दिशेने जो अँगल आहे ना तो क्रिएट झाला आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये डॉट बॉल. तो राईज झाला म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला तो बाउन्स झाला थोडासा राईज झाला आणि फलंदाजासाठी थोडा सरप्राईज झाला होता. सरप्राईज वाला सरप्राइझिंग डिलिव्हरी मागच्या चेंडूवरती हाताला गेली होती. षटकारानंतर कमबॅक कसं करावा ते गोलंदाज देखील प्रयत्न करतो या षटकामध्ये. बॅटवर पाहिलं नव्हतं थोडंसं ब्लाइंड स्ट्रोक खेळा गेल्याचा प्रयत्न केला. याच्या अगोदर तुम्ही चांगली फलंदाजी करत होतं. 4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकाची सुरुवात झाली होती त्या धमाकेदार होती. बिहाइंड द विकेट चौकार होता. इन फ्रंट ऑफ द विकेट षटकार देखील आले होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 62. 62 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा सामना 2 संघ कोणते आहेत त्याच्यावरती चर्चा होईल. 4 षटकांचा खेळ 62. 62. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने सुसज्जित राहायचं आहे. रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा आणि बाप्पासाई फणसपाडा या 2 संघादरम्यान लढत अगदी आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर. आपण यथोचित स्वागत सन्मान एक गुड व्यक्तिमत्व दिलीप काशीनाथजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान करणार आहोत. आणि त्यांचा मान सन्मान करण्याकरिता मी विद्यमान शुभमजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. एक गोड व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून एक भरीव देणगी या स्पर्धेकरिता आपल्याला मिळाली. ते दिलीप काशीनाथजी पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर हा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. मान्यवरांचा यथोचित स्वागत सन्मान हा अगदी मुख्य व्यासपीठावर आपण पाहताय. मैदानाच्या दिशेने सामना सुद्धा ऑन आहे. एक चांगल्या स्थितीमध्ये हा सामना रंगत असताना कारण की एक चांगली धावसंख्या आतापर्यंत 62 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर गौतम या गोलंदाजाला अगदी आपण पाहताय. तर स्ट्राईक एंडला मिस्टर सूरज. मोठा फटका मारण्याचा मानस. एज लागली बॅटची आणि काय जबरदस्त झेल. फ्लाय स्लिप कडे फ्लाय झाले. विकेटचं झालंय ते पतन. फलंदाज बाद. आणि मुख्य व्यासपीठावर अगदी आपण पाहताय आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत असताना एक गोड व्यक्तिमत्व आणि या दोन्ही बंधूंची जोडी अगदी आपण पाहताय या ठिकाणी उपस्थित झालेत या इव्हिनिंग सेशन मध्ये. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मनोजजी. शब्द सुमनाने आज मान्यवरांची रेलचेली सुद्धा अगदी पाहायला मिळेल कारण की म्हणून म्हटलं की या अंडर फ्लड लाईट मध्ये पहिल्यांदाच या परिसरामध्ये ही स्पर्धा रंगले आणि या स्पर्धेला एक भरघोस प्रतिसाद अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. काय तमाम प्रेक्षक रसिक अगदी याच विभागामध्ये अगदी आपण पाहताय 10 गावांचा समावेश. ज्या पद्धतीने आपण म्हटलं ना की अंडर फणसपाडा असेल, कसरळे असेल, खार्डी कोशिंबी तळ्याचा पाडा असेल, डोलीव असेल, तलावपाडा असेल, जांभूलपाडा असेल, सामनपाडा, पाटीलपाडा असेल, दहिसर, कनेर आणि मोदलपाडा या संमिश्र गावांना एकत्रित आणण्याचं काम या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगने पुन्हा एकदा करून दाखवलंय. ज्यामध्ये 150 खेळाडूंचा सहभाग आणि 12 संघांचा सहभाग अगदी पाहायला मिळतोय. रंगलेला मॅच चांगली चर्चा होते. हा कुठे चेंडू होता बॅकफुटला गेला आणि त्याच्यावरती ताकद झोकली.
चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन, सीमारेषा पार, षटकार. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी खूप चांगला फटका होता. अगदी इथून आता स्ट्रॉंग फिनिश देण्याचा हा माणूस आहे तुकाराम सर. कारण की एकंदरीत इथून जर स्ट्रॉंग फिनिश दिला नाही तर आतापर्यंत जी मेहनत केली ना ती मेहनत थोडीशी वाया जाईल. चला चेंडू द्यायचा मैदानाच्या दिशेने. 68 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. आकाशाला अगदी आपण पाहताय, जरी सुद्धा आकाश निरभ्र असलं ना आतापर्यंत मैदानाच्या दिशेने अगदी आपण पाहताय चांगली फलंदाजी करण्याचा हा माणूस आकाशाचा अगदी आपण पाहताय. पहिल्या चेंडूवर अगदी फेस केला आणि तदनंतर आपण पाहताय खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट केला, लॉंग ऑनला क्लिअर केलं. 6 धाबा. ताकद होती बॅकफुटला गेलं होतं आणि ताकद झोकत असताना बरोबर टायमिंग देखील साधलं गेलं होतं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, इतका चांगला सुरुवात, इतकी चांगली स्टार्ट आहे तर एंडही चांगला करा. सुरुवात चांगली आहे तर सुरुवात चांगली झाल्यानंतर त्याचा शेवट चांगला गोड करावा, त्या उद्देशाने झालाय. दाफलक आहे, दाफलकावरती स्कोर 68. आणखी एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. डोळीव गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय रवीजी वैती या ठिकाणी उपस्थित झाल्यात. या व्यक्तिमत्वांना सुद्धा विनंती करतोय की आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. डॉट बॉल येतोय. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 68 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे, जिथे प्रथमतः फलंदाजी करतोय वीर योद्धा तलावपाडा हा संघ आणि योग्य त्या पद्धतीची फलंदाजी होत असताना परंतु इथून तुकाराम सर फिनिशिंग टच द्यावा लागणार आहे. बघूया आता टच अँड गो वाला मामला आहे. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्ट्रायकरला फलंदाज पुन्हा एकदा आकाश, गोलंदाजीसाठी गौतमचा चेंडू टॉप एट लागलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक आलाय, त्याने टिपलाय झेल. गौतम मागे कमी पडत होते, पुन्हा एकदा केले कमबॅक आणि परतावा लागले. आकाश डिपार्ट्स गॉन. भारताचा तो कॅप्टन झालाय टेनिस क्रिकेट मध्ये, त्याच्या धुवांगार बॅटिंग ना केलाय जलवा दुनियेमध्ये. असा जलवा दुनियेमध्ये कृष्ण सातपुतेचं नाव गाजते क्रिकेट प्रेमीच्या हृदयामध्ये. कृष्ण सातपुतेचं नाव गाजते. चांगली लाईन होती, अगदी आपण पाहू शकाल. फुलर लेनची डिलिव्हरी होती, परंतु थोडंसं यॉर्क करून घेतला आकाशाने. स्वतःला मोठा फटका मारण्याचा मानस होता आणि फटका फसला आणि एक चांगला झेल झाला परिवर्तित. 4 चेंडूंचा खेळ इथे झालाय समाप्त आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 68 या अंकांवर स्कोर कार्ड वीर योद्धा तलावपाडा हा संघ अगदी आपण पाहताय मैदानाच्या दिशेने. शुभम ग्रुप यांचा संघ अगदी पाहू शकाल. वीर योद्धा तलावपाडा आणि एकीकडे वाघोबा पाटीलपाडा हा संघ. ऑन साईडला पिक केलं या स्ट्रोकला, आखू टप्प्याच्या लेंथला फेकून दिलं. मिड विकेट, सीमारेषा पार. VGPL षटकार, मॅक्झिमम हिट. हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट, हातात धरून बॅट उभा राहिलंय माराया शॉट. कतार दुबई थँक्यू. जसं तुम्ही उल्लेख केला होता बाबा, फिनिश कसं करणार. मग मोनिश सांगतो फिनिश मी करणार. मोनिश सांगतो का आता फिनिश मी करता. स्टार्ट कोणी केलं होतं? स्टार्ट सुरुवातीला आदित्यनं चांगली बॅटिंग केली होती. आता फिनिश करण्यासाठी मोनिश देखील आलात. मोनिशच्या बॅटमधला षटकार, धावा दाबलकावरती 74. समोर धावा दाबलकावरती शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल आहे आणि पुन्हा एकदा मोनिश ऑन स्ट्राईक. गौतम हा फटका खेळला कव्हरच्या डोक्यावर. चेंडू चालू सीमारेषे धावा पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक या चेंडूचा पाठलाग करतील. दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धापलक जाऊन पोहोचलाय 76. याचा आता 7 षटकार मारल्यात म्हणून 76 पोहोचल्यात. पण 7-7 वाला खेळ आहे. 7 चित्रपट आला होता तसा आता खेळ. आता 77 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. तो कसा होईल तेही पाहणार आहोत. काही शुभ सन्मान व्यासपीठावरती केले जाईल, त्या दिशेने आपण जाऊया. पुढचा मॅच त्याचा टॉस देखील केला जाईल. चला, रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा आणि बाप्पा साई फणसपाडा. विक्रांत इन्फ्रा यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहताय. विक्रांत इन्फ्रा यांच्या माध्यमातून मैदानाकरिता विक्रांत इन्फ्रा यांच्या माध्यमातून या मैदानाकरिता अगदी विशेष सहकार्य लाभलंय. ग्रेडर, रोलर आणि जी पाण्याची व्यवस्था असेल या मैदानाकरिता त्यांच्या माध्यमातून चेतनजी पाटील रायपाडा यांचं सुद्धा गोड कौतुक असेल की या स्पर्धेकरिता त्यांचा सुद्धा हा महत्वाचा हातखंडा लागलाय. त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण या रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा आणि बाप्पा साई फणसपाडा टॉसच्या दिशेने आपण बोलणार आहोत. परंतु खूप महत्वाची आज ही स्पर्धा सुरुवात झाली. या आपण यथोचित स्वागत सन्मानाकडे बोलणार आहोत. एक गोड व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता
मी जीत पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर करावायचा आहे. मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान अगदी केला जातोय. या मुख्य व्यासपीठावर आदरणीय मनोज पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आज वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग सीझन 3 ची ही झलक आहे आणि त्याची ही सुरुवात आणि मुख्य व्यासपीठावर यथोचित मान सन्मान मुख्य मान्यवरांचा अगदी आपण पाहत आहे. जीत पाटील या स्पर्धेचे अगदी आपण पाहू शकाल आयोजक करते आणि त्यांच्या शुभ हस्ते अगदी हा सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि फुलत राहा असा संदेश देणारा बुके मनोज पाटील आणि हे सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. चला बोथ कॅप्टन्स डोंट वेस्ट द टाइम. चला आपण त्वरित टॉसच्या दिशेने वळणार आहोत. रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपडा आणि बाप्पासाई फणसपडा या दोन्ही संघादरम्यान अगदी टॉस केला जाईल. एकीकडे श्री कैलाजी पाटील आणि विकीजी पाटील यांचा संघ बाप्पासाई फणसपडा. तदनंतर पुढील स्वागत सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर आदरणीय कैलाजी पाटील यांचा मुख्य व्यासपीठावर यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचा स्वागत सन्मान करण्याकरिता विजयजी किनी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी करावायचा आहे. या मुख्य व्यासपीठावर आपण कैलाजी यांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर हे सुंदर असं मोमेंट देऊन विजयजी किनी यांच्या शुभ हस्ते हा यथोचित स्वागत सन्मान. चला जास्त वेळ जाणार नाही याकडे कृपया लक्ष असू द्या. तुकाराम मांगेला सर पुन्हा एकदा जॉईंट होतील टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार त्या ठिकाणी जॉईंट होतील. रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा आणि बाप्पासाई फणसपाडा. श्री राकेशजी मेहर यांचा संघ रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा हा संघ अगदी आपण पाहत आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण विनंती करतो व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दिलीपजी काशीनाथ पाटील जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. रॉयल स्ट्रायकर 7999 तलावपाडा आणि त्याच्या समोर विपक्ष असणार आहे तो बाप्पासाई फणसपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार पोहोचलेले आहेत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस नाणेफेक केली जाणार आहे. सन्माननीय दिलीपजी काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस एकदा पहिला बघून घ्या. हेड आहे आणि टेल आहे. असं नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दोघांनी हेड सांगितलंय पण टेल आला होता त्याकरता परत एकदा होईल. हेड इज अ कॉल अँड इट्स अ टेल. याचा अर्थ टॉस जिंकलाय तो टीम रॉयल स्ट्रायकर या टीमना. दिलीपजी आपण शुभेच्छा द्या आणि आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय बॉलिंग फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जास्त वेळ नाही कारण मॅच होईल. पण ही आयोजनाबद्दल काय सांगाल? इतक्या मोठ्या पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये आयोजन केलेलं आहे. खूप छान नियोजन आहे. आणि मग या दिवसाची किती दिवसापासून वाट पाहत होता असा का उत्सुकता किती होती? उत्सुकता भरपूर होती. तुम्हाला शुभेच्छा देतील. राहतील दुसऱ्या बाजूला सौरभ आहे. सौरभ एक आयोजक समितीमध्ये भाग देखील आहेत आणि मागच्या जर खेळ पाहिला तर असं वाटतं की जितकी मेहनत केली होती आयोजक समितीमध्ये ती थोडीशी फळाला आलेली आहे मेहनत. हो नक्की 100% फलाला आले. तुम्हाला बॅटिंग करायची आहे कारण ऑन गोईंग मॅच आहे त्याकडे शुभेच्छा देखील राहतील. समोरच्या कक्षामध्ये हलकासा बदल होतोय. समोरच्या कक्षामध्ये एका बाजूला आदिजी पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला नितीनजी पाटील जॉईन होते. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तुकाराम मांगेला सर. वळत आपण मॅचच्या दिशेने 77 धावींचा पाठलाग अगदी करायचा आहे. नाण्याची एक बाजू आपण पाहिले. नाण्याची दुसरी बाजू ही सुद्धा आपण पाहणार आहोत. लागोपाठ 3 षटकारांकरिता 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लागोपाठ 6 षटकारांकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून लागलं गेलंय. स्विच करिता 100 रुपये कंटिन्युअसली आहेत. बॅटची एज लागलंय. हलकीची एज लागत असताना त्या दिशेने आपण पाहत आहे शॉट तडमान आहे. चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. पहिली धाव अगदी बॅटच्या साहाय्याने येत असताना राकेश गोवारी आणि त्यानंतर हेमंत अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आमच्या समवेत नितीनजी पाटील हे सुद्धा जॉईन झालेत. एकंदरीत सुरुवात खूप महत्वाची होती आज वैतरणा प्रीमियर लीगची आणि अखेरकार ती सुरुवात झाली आणि सामना क्रमांक 2 मध्ये सुद्धा आपण तेच पाहताय की एक मोठी धावसंख्या इथून नितीन चेस करायची आहे आणि जिथे सुरुवात खूप महत्वाची असेल जर पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीत तर इथून ही मॅच थोडीशी हार्ड बनत असताना वाघोबा पाटीलपाडा या संघाकरिता अगदी पाहायला मिळणार आहे. नक्कीच चांगला उल्लेख केलाय. सुरुवात चांगली होणे खूप गरजेचं आहे कारण सुरुवात ज्याची चांगली असेल त्याचा शेवट गोड होतोय. इथून 2 बॉलची समाप्ती रे धावसंख्या 1 धाव.
हो मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडू बॉयचा संपर्क झाला नाही आहे. डॉट बॉल येतोय. गोलंदाजचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त अभि हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आदेश सर. एक व्हेरिएशनयुक्त गोलंदाज आहे आणि नेहमीच त्याने मात्र आपली एक चांगली गुणवत्ता ही नेहमीच दाखवली आहे. ज्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन असेल तो गोलंदाज आतापर्यंत कारगर साबित झालाय. फुलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलाय, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक चांगला झेल या वेळेस झालाय परिवर्तित. स्क्वेअर लेग दिशेने फटका फसला आणि त्या दिशेने अगदी आपण पाहताय फलंदाज बाद होईल. फुलटॉस तर होता परंतु टोल वसूल करू शकले नाही. फलंदाज बॅक टू दी डगआउट. पाहायला मिळाले फक्त 6 धावांशी मात्र संघ पराभूत राहिलाय आणि या मॅच मध्ये आणखीन रंगतदार स्थिती पाहायला मिळेल. सुरुवात तर थोडीशी चांगली झालाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमची बॅटिंग इथून चांगली करावी लागेल. ज्याप्रमाणे तू मगाशी उल्लेख केला होता पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीमध्येच थोडीशी त्या ठिकाणी आपण पाहू शकाल खंत असेल वाघोबा पाटील पडा या संघाला, कारण की सुरुवातीमध्येच थोडंसं निराश केलं हेमंत याने. फटका सुंदर होता परंतु क्षेत्र थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, ज्यामध्ये अगदी आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग घेतलं गेलं आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये आहे. म्हणजेच त्यांना थोडंसं माइंड मध्ये ठेवून हा फटका खेळणं गरजेची गोष्ट होती, परंतु इंटू द गॅप मध्ये खेळले नाही आणि त्याचा अगदी आपण पाहताय खामियाजा हा भुगतावा लागताय. दबाने बॅटर मैदानाच्या दिशेने अगदी दाखल झालाय वन डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये. इथून सुसज्जित होईल स्ट्राईक एंडला. चांगल्या पद्धतीने फलंदाजी आकारावी लागेल, कारण की एक मोठं आव्हान आहे. 77 धावेंचा पाठलाग होतोय. मोठा फटका मारण्याचा मानस हे आहे व्हेरिएशन या गोलंदाजाचं. म्हणून मी म्हटलं ना की टेनिस क्रिकेटच्या या पटलावर जर तुमच्याकडे एक व्हेरिएशन असेल तर एक कारगर तुम्ही साबित होऊ शकता. आणि नेहमीच आपण म्हटलंय की ऑफ ब्रेकर, लेग ब्रेकर आणि अगदी या रजनी अंडर फ्लट लाईन मध्ये त्यांची ही गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीने होत असताना नक्कीच कौतुक करावं लागेल. अभि या गोलंदाज वैविध्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. त्यानं फक्त वेट अँड वॉच केले. इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, तत्वर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम केलं गेलंय. टीम अगदी 2 धावांशी पुढे जाईल. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 3 या अंकावर. थोड्याशा पिछाडीवर आहे परंतु शांत माइंड इथून बॅटिंग करावी लागेल. शांत सुद्धा असून चालायचं नाही. इथून थोडंसं तुमची मानसिकता धावेंच्या दिशेने असणं ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट फेज असेल. 3 या अंकांवर हे धावफलक आहे. इथून आतापर्यंत पाहायचं झालं तर जवळजवळ 3 धावा या स्कोर कार्डवर आहेत. स्कोर कार्ड 3 रन्स ऑन अ गार्ड. एक षटकाचा खेळ इथे झालाय समाप्त. 77 धावेंचा हा पाठलाग करायचा आहे आणि या 77 धावेंचा पाठलाग होत असताना सुरुवात थोडीशी खराब झाली. म्हणून मी म्हटलं की थोडीशी सुरुवातीमध्येच तुम्हाला एक अटॅक ठेवायचा आहे, कारण की एक मोठ्या धावसंख्येचा आपण पाठलाग करताय आणि एक चांगली गोलंदाजी अविनाश आणि अगदी आपण पाहताय अंडर कंट्रोल मध्ये ही गोलंदाजी केली आणि चांगल्या पद्धतीची अगदी आपण पाहू शकाल षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 या अंकांवर हे धावफलक आता सेकंड स्पेल मध्ये चंद्रकांत भोईर चंदू याला अगदी आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर सुसज्जित केले गेले. तर राकेश गवारी याला अगदी आपण पाहताय फलंदाजी मार्कवर. चंद्रकांत भोईर यांना अगदी आपण पाहताय या गोलंदाजी मार्कवर या सेकंड स्पेल मध्ये सुरुवात होत आहे. पारपेचंही बंधन असेल. 3 क्षेत्ररक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर जाताना मोठा फटका समोरच्या दिशेने. हीच मानसिकता खूप महत्वाची. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅक्झिमम हिट 6. लीगचा नाद हाय कडक. थँक्यू. काही जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. राकेशच्या बॅटमधनं षटकार आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल चंदूवर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला गेलाय. गोलंदाज पुन्हा एकदा इथून फटका फसला गेलाय की काय. नो मार्क्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तद्वारा सिंगल मिळेल. या सिंगलच्या मध्येनं टीम अगदी जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. थोडासा धावा वाढवण्याचा हा माणूस असेल. अगदी आपण पाहताय 10 या अंकांवर स्कोर कार्ड. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला. यस पंच काहीतरी सूचित करतायत. याच चेक केलं जाईल. थर्ड अंपायर या ठिकाणी आहेत. गोलंदाजाची शैली थोडीशी मात्र पंचांना त्या ठिकाणी चिंतेजनक वाटली.
म्हणजे इथून पंचांच्या माध्यमातून हे रेफर केलं गेलंय विशेष करून. सो इथून चेक केलं जाईल. आमचे जे थर्ड अंपायर आहेत राकेशजी राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. डीपीएन लाईव्ह नेटवर्कची टीम प्रवीणजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडासा विषय हा मात्र आपण पाहायचा झाला तर गंभीर असेल, कारण की पंचांना मात्र त्या ठिकाणी वाटलं आणि पंचांच्या माध्यमातून मात्र हे रेफर केलं गेलंय. जी शैली आहे ती चेक करण्याचा या ठिकाणी मानस. चला जो काही डिसिजन आहे तो पंचांच्याच माध्यमातून या ठिकाणी घेतला गेलाय. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. पालघर जिल्ह्यात क्रिकेट सोहळा भरलाय बेधडक. ग्रामीण प्रीमियर लीगचा नाद आहे कडक. 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 शिवरायांच्या नावाने आज दंतारासाठी भाई कार्डीची. राम इलेवन कतलानी गावाची पावर हैया संघाची. चला जो काही डिसिजन आहे तो लवकरात लवकर कोर कमिटी आणि पंच त्या ठिकाणी घेतील. या स्पर्धेकरिता अगदी आपण पाहताय चतुर्थ क्रमांकाची सुंदर अशी ट्रॉफी जी कैलासवासी जिजाबाई किसना पाटील यांच्या स्मरणार्थ सुधीर किसना पाटील यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालंय. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद. डिसिजन रेफर आहे पंचांच्या माध्यमातून निर्णय तर आलाय, परंतु आयोजकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल. चला जो काही डिसिजन आहे तो आपल्याला मान्य करावं लागेल. स्वतः त्या ठिकाणी संपूर्ण आयोजक आहेत. आज या स्पर्धेची सुरुवात ही खूप महत्त्वाची होती. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आज डे नाईट ही रजनी स्पर्धा अंडर फ्लड लाईटमध्ये अगदी आज ही स्पर्धा होत असताना ही सीझन 3 आहे. मागील 2 सीझन आपण नितीन पाहिले डे मध्ये अगदी पूर्णपणे व्यतीत झाले. अगदी उशिराने का होईनात, परंतु या स्पर्धेची उत्कंठा ही सर्वांनाच होते आणि ती स्पर्धा आजपासून सुरुवात होत असताना एक चांगल्या पद्धतीची मेजवानी पाहू शकाल की आज हे पहिला दिवस आहे आणि या सत्रामध्ये प्रेक्षकांचा एक भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला पाहायला मिळाला आहे. चला हे वॉन केलं जात आहे फर्स्ट अँड लास्ट टाइम, कारण की स्पर्धा ही आपलीच आहे आणि आपले खेळाडू खेळत आहेत, म्हणूनच त्या दिशेने योग्य ती गोलंदाजी होणं खूप महत्त्वाची बाब आहे. दोचा इशारा तर आला पंचांच्या माध्यमातून. फ्री हिटचा चेंडू होता आणि ज्यावर अगदी एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर येते. हे नियम हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण की नियमांविना क्रिकेट हे होणं थोडंसं अशक्य आहे. म्हणून पंच सुद्धा आपलं काम हे तटस्थ करतात, कारण की प्रत्येकाची क्वालिटी नितेश या ठिकाणी तपासली गेली, म्हणूनच सर्व आपण इथे आहोत. कारण की प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम हे खाऊ गोष्ट नाही आहे. पाहण्याकरिता सर्वच गोष्टी आसान वाटत आहेत, परंतु जेव्हा वेळ ते आपल्यावर येते ना तेव्हा त्या वेळेचं महत्त्व कळतं.
इथे सिंगल आले, सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 12 या अंकांवर 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 धावा स्कोर कार्डवर. पुढील बॉल ऑन साईड टाकण्याचा प्रयत्न तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तत्वर ॲक्युरेट फेकी पाहायला मिळालंय. दुसऱ्याचा कॉल आहे. इथून 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि या 2 धावांशी टीम जाऊन पोहोचलंय 14 रन 14 धावा. 14 या अंकांवर थोडा डेंजरस कॉल होता, कारण की एक एंडे अगदी धावत पळत सुटले होते फलंदाज. बाल बाल बच गए असंच म्हणावं लागेल. विशाल आणि तदनंतर राकेश गवार अशी आज जोडी आहे मैदानाच्या दिशेने. एक चांगलं कॉम्बिनेशन ठेवावं लागेल, परंतु इथे अगदी स्थित असावं लागेल, कारण की रिक्वायर रन रेट हे थोडंसं वाढलं गेलंय. म्हणून हे सुद्धा माइंड मध्ये ठेवून तुम्हाला फलंदाजी आकारावी लागणार आहे. 14 या अंकांवर धावफलक. जाग्यावरून खेळण्याचा हा मानस, मागे गेले नाही, पुढे आले नाही. कश मध्ये होते फलंदाज. बॅटची एज, विकेट किपरने कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाहीये. फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का तंबूच्या दिशेने. शिवरायांच्या नावाने आज दंतारा दाटी भाई कार्डीची थँक्यू. विकेटचं झालं इथे पतन. धावा तर करायच्या आहेत, परंतु त्या धावेंच्या बाबतीमध्ये ही थोडीशी कमतरता पाहायला मिळते. म्हणून म्हटलं ना की सुरुवातीची जी मानसिकता आहे ना, ती तुमच्या धावेंच्या दिशेने असणं ही खूप महत्वाची आहे. इथे अगदी पहिल्या षटकामध्ये विकेट गेल्यानंतर अगदी थोडासा दबाव होता, कारण की पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या नाहीत आणि त्याचंच कारण हा दबावामध्ये विकेट जात असताना नितेश आतापर्यंत एक चांगला कंट्रोल ठेवलाय गोलंदाज मिस्टर चंद्रकांत भोईर याने. कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. 14 धावा स्कोर कार्डवर आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय निलेश सोलंकी आपण पाहत आहेत. हो यावेळेस तिथे चांगला शॉट फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षणाला धाव मात्र मिळाला नाहीये. इथून थोडसा बॅकफुटवर टीम आहे. बॅकफुटवर बाहेर काढावं लागेल, त्यासाठी चांगले स्ट्रोक येणं गरजेचं आहे. परंतु सध्या कौतुक करेन ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते अप्रतिम. असं म्हणतो ना आपण, पाने गेले बहुत कुछ लेकिन खोने गेले कुछ काफी. म्हणून तुम्हाला त्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल जर करायची असेल तर इथून तुमची मेहनत, जिद्द, चिकाटी आणि संघर्ष या गोष्टींचा उल्लेख हा तुम्हाला करावा लागेल. यशस्वी तोच असेल जो प्रयत्नशील असेल. म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गेले. म्हणून इथून तुम्हाला ते प्रयत्न धावेंच्या दिशेने जाणं खूप महत्वाची बाब. परंतु काय स्पेल राहिलं चंद्रकांत भोईरवर थोडंसं मात्र त्या ठिकाणी सुरुवातीमध्ये कंट्रोल नव्हतं, थोडंसं ऑब्जेक्शन आलं होतं. परंतु याला म्हणतात सुंदर पद्धतीचा कमबॅक. एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली. दुसऱ्या षटकाचा खेळ अर्थातच पॉवर प्ले झालाय यावेळेस समाप्त आणि धावफलक आहे 15 या अंकांवर. फलंदाजी करत असताना वाघोबा पाटील पडा संघ. 15 या अंकांवर हे धावफलक आहे. 15 रन्स ऑन अ गार्ड. 52 धावेंची आवश्यकता, 65 धावेंची आवश्यकता अजून सुद्धा असेल. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 18, म्हणजे जवळजवळ 20च्या वर ही सरासरी आता जात असताना अगदी पाहायला मिळते. हेच होणं त्या ठिकाणी आपण पाहिलं की सुरुवातीमध्ये धावा आल्या नाहीत, सेकंड स्पेलमध्ये सुद्धा धावा आल्या, परंतु त्यामध्ये विकेट सुद्धा गेल्या. आता नव्याने फलंदाज आहेत मैदानाच्या दिशेने मिस्टर निकेश, त्यांना निलेश या फलंदाजाला आपण पाहताय. चांगल्या पद्धतीची त्याला फलंदाजी करावी लागणार आहे आणि स्ट्राईक रेट योग्य तो मेंटेन करावा लागणार आहे. जर स्ट्राईक रेट त्या पद्धतीने नसला तर इथून मात्र हा सामना थोडासा सुटत असताना अगदी पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय. मधुरमजी पाटील साहेबांना मधुकरजी पाटील साहेबांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत. मधुकरजी पाटील साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलंही वेलकम या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. 17 अंकांवर स्कोर कार्ड. अविनाश आहे या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत योग्य त्या पद्धतीचं कंट्रोल ठेवलंय. चांगल्या लाईनवर, चांगल्या लेंथवर गोलंदाजी करण्याची मानसिकता ठाऊक आहे की आपली मेरिट कुठल्या दिशेने आहे आणि त्याच मेरिटवर ही मानसिकता होत असताना चांगली गोलंदाजी बाय अविनाश. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्वीकरण पाहायला मिळालंय. गोलंदाज पुढील बॉल. गोलवटपाचा चेंडू खोदून काढण्याचं काम केलं. तिथे क्षेत्ररक्षक आहे. डिप मिड विकेट झोन मध्ये फेकी आलाय. त्यावर सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं टीम जाऊन पोहोचलंय 18 या अंकावर. इक्के दुक्के से अभी काम नाही बनेगा. इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने अगदी खेळावं लागणार आहे. धावींची भूक नितांत आहे, म्हणून ती भूक जर भागवायची असेल तर इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. सिच्युएशनने डिमांड केलंय. सप्लाय पाहायला मिळेल का? परंतु आतापर्यंतची गोलंदाजी ही पोषकता आहे अविनाशाची अप्रतिम.
आपल्या बोटांतील जादू, आपल्या बोटांतील गुणवत्ता परिपूर्ण त्याने या खेळपट्टीवर आकारलंय. 18 अंकांवर स्कोर आतापर्यंत थांबलाय. 4 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. पुढील बॉल अविनाश सर बॅटिंग करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळालंय. सिंगलने काम होणार नाही आधीच उल्लेख केला होता. हवाई सफर येथून करायचं आहे कारण एक मोठा पल्ला 77 धावांचा टार्गेट जरूर ठेवलंय. सध्या षटक क्रमांकात 3 मार्गस्थ आहे आणि टीमची टोटल पहिली तर सध्या जाऊन पोहोचलंय 19 धावा स्कोर कार्डवर. सिच्युएशन थोडीशी हातातून घरंगळत असताना इथून ट्रॅक पकडावं लागणार आहे. अविनाश गुड डिलिव्हरी. अगदी आपण पाहताय थोडीशी लेंथ मागे होती. चेंज ऑफ पेस केलं, गतीमध्ये परिवर्तन आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये एक चांगल्या षटकाची अगदी इथून आपण पाहताय सुरुवात सुद्धा झाली होती आणि जिथून अविनाशाने आपल्या दोन्ही स्पेलमध्ये योग्य ती गोलंदाजी, याला म्हणतात कंजूसपणे गोलंदाजी करणं आणि तेच अविनाशाने आपल्या 2 स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक महत्वाची विकेट त्याने मिळवली. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी. याच पद्धतीचे गोलंदाज हे अगदी ओळखले जातात. म्हणूनच आपण गोलंदाजांना ट्रम्प कार्ड हे का म्हटलंय ना, ते अविनाशाने पुन्हा एकदा अगदी दाखवून दिले मैदानाच्या दिशेने. चर्चा चालू राहील. 19 अंकांवर स्कोर कार्ड आहे. आता येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूंमध्ये 58 धावींची आवश्यकता ही अजून सुद्धा समोर असेल. देऊया आपण डीजे. यशवंतला संधी. यू गया और यू आया. थँक्यू. येणारे 12 बॉल 58ची आवश्यकता असेल. गोलने मार्कवर भौतिक सज्ज होतोय. आता 29 ची सरासरी झालाय. जसजशा ओव्हर्स कमी होतात तसे सरासरी वाढताना आपण पाहू शकतात. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळालाय. आतापर्यंत 3 गोलंदाज आपण पाहिले. गोलंदाज पुन्हा एकदा गोलने मार्कवर भौतिक तेज तर्रार चेंडू. काही जबरदस्त सुरुवात केले गेले. सुंदर अप्रतिम कौतुक करावं लागेल. बहुतेक याला आपण पाहताय नवतरुण उभारता सितारा हे प्लॅटफॉर्म खूप महत्वाचं राहिले. प्रत्येक नवतरुण उभारत्या सितारांकरिता आपल्यामध्ये सुद्धा जी गुणवत्ता आहे ती आपण दाखवून द्या. नक्कीच तुमचा विचार केला जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये आणि बहुतेक याची गोलंदाजी आपण पाहू शकाल. योग्य त्या पद्धतीने आपण पाहताय रिदम आहे, लेंथ योग्य त्या पद्धतीने टाकण्याचा हा मानस आणि त्यानंतर आपण पाहताय एक वेगवान गोलंदाजी करण्याची मानसिकता. बहुतेक याची आपण पाहताय बॅटची एज लागलाय. लॉंग स्टॉप रिझन कडनं चेंडू निघून जाईल. नो चान्स फॉर द फिल्डर. मिळतील नशिबाच्या या 4 धावा. VGPL चौकार. त्या नियोजनाची आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण जाल तर योग्य त्या सरावाची साथ असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हणून आज झापूक झुपूक हॅशटॅग सर्वांनाच माहिती आहे. म्हणून आज सूरज याची जी कारकीर्द राहिली ना ती सुद्धा उल्लेखनीय. मोठा फटका मारण्याचा मानस. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये 2 ते 3 क्षेत्ररक्षक धावत पळत आले परंतु चेंडूला मात्र त्या ठिकाणी पिक करू शकले नाही. 1 बाउन्स जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं गेलंय 2 धावा या ठिकाणी परिवर्तित झाल्यात आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक 25 या अंकांवर स्कोर कार्ड. 25 धावा स्कोर कार्डवर आहेत. आता प्रत्येक बॉलवर इथून प्रहार करायचा आहे. 25 ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त गोलंदाजी राहिल्या आतापर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमची. सुंदर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळालंय. हात खोलण्याची संधी देत नाही. या विचार केला तर फक्त 1 षटकार आलाय या आतापर्यंत इनिंग मध्ये. म्हणून गोलंदाजाने कंट्रोल ठेवलाय नितीन या सामन्यामध्ये. कारण की सुरुवातीपासून पॉवर प्लेमध्ये धावा आले होते आणि त्याच अगदी आपण पाहताय आता बेनिफिट घेतलंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ वीर योद्धा तलाव पडा. मोठा फटका मारण्याचा मानस. विशालच्या माध्यमातून स्ट्रगल कंटिन्युअसली आहे. आता धावबाद होण्याची दाट शक्यता कारण की धावा ऑलरेडी बनल्या नाहीत आणि दबावामध्ये ही गेले विकेट. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद होईल तंबूच्या आशयाला.
कामगिरी, जिथे अगदी पाहायचं झालं तर शेवटचं अंतिम स्पेल जे हाताळलं होतं त्यामध्ये धावा रोखल्या होत्या, परंतु एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल ऑलरेडी झाली होती. आणि तेच अगदी आता पाहताय वाघोबा पाटील पाडा संघ थोडासा स्ट्रगल मध्ये होत असताना 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 25 या अंकांवर ही धावसंख्या. अगदी नावाला साजेशी कामगिरी केलंय, वीर योद्धाप्रमाणे सुंदर कामगिरी राहिलंय. गोलंदाज पुन्हा एकदा भौतिक, पुढील बॉल पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी, इथून संधी दवडली गेली, परंतु यातून काही फरक पडणार नाही, कारण जबरदस्त पकड या मॅच मध्ये आतापर्यंत निर्माण केलंय क्षेत्ररक्षण षटकांना टीम. आपण पाहतोय वीर योद्धा टीम. आणि बहुतेक याचं आपण रिॲक्शन पाहू शकाल, कारण की प्रत्येक गोलंदाजाला एक विकेट हवी असते आपला कॉन्फिडन्स वाढवण्याकरिता. आणि बहुतेक याने एक सुंदर गोलंदाजी केली, परंतु एक सोपा सहज झेल मात्र दान झाला धरतीला. आणि तिथे अगदी आपण पाहताय भौतिक थोडासा निराश आहे, परंतु भौतिकची गोलंदाजी पाहता अवतीभवती असलेले प्रेक्षक वर्ग सुद्धा सांगत असतील की वा भौतिक खूप सुंदर गोलंदाजी हाताळली. आणि या स्पेलमध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या आणि स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 26 या अंकांवर स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम षटक आहे, विजयी होण्याकरिता अजून सुद्धा 51 धावेंची आवश्यकता आहे. म्हणजे नितीन म्हणायचं झालं तर सामना फार मागे राहिला, नुसता मागे राहिला नाही तर याची जी झळ आहे ना ती थोडीशी संघाला सुद्धा पाहायला मिळेल, कारण की फलंदाजीमध्ये हे प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेत. 6 बॉल 51ची आवश्यकता असेल, आता फक्त औपचारिकता असेल असं म्हणा हरकत नाहीये. वीर योद्धा सुंदर अप्रतिम कामगिरी राहिलंय. आदित्य आलंय गोलंदाज मार्कवर, स्वतः कॅप्टन कर्णधार गोलंदाज मार्क ट्रॅकवर पाहू शकतात. हो प्रयत्न जरूर करतात, परंतु बॅटच्या रडारवर चेंडू येत नाहीये. सातत्यानं मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केलाय. फक्त या इनिंगचा विचार केला तर 1 षटकार आलाय आणि 1 चौकार आलाय. अप्रतिम कामगिरी राहिले. नक्कीच थोडीशी सन्नाडा पसरलाय डगआउट मध्ये सुद्धा पाहताय, कारण की धावसंख्या तेवढी बाधित झाली नाही. सुरुवातीमध्ये स्ट्रगल झाला, फ्रंट लाईनचे फलंदाज थोडेसे मागे गेले, मिडल ऑर्डर परिपूर्ण कोलॅप्स झाला. आणि म्हणूनच मी म्हणतो ना की संघामध्ये कॉम्बिनेशन हे सर्वात आधी आपण ओळखा. किंवा एखाद्या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये जेव्हा आपण खेळताय, वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग किंवा एखादं फॉर्मॅट जे असते ना लीग फॉर्मॅट ज्यामध्ये आपण खेळत असता, तेव्हा कॉम्बिनेशन एखाद्या संघाचं कॉम्बिनेशन बनवणं, त्याला ओळखणं आणि ते परिपूर्ण मैदानामध्ये साकारणं ह्या सुद्धा गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामध्ये थोडासा कमी पडत असताना वाघोबा पाटील पडा संघ, परंतु वीर योद्धाच नाही वीर सारखी कामगिरी केलंय आतापर्यंत. या मॅच मध्ये नुसता कंट्रोल ठेवला नाही तर 1 साइडेड मात्र हा कंट्रोल होत असताना विकेट मिळाले. फलंदाज बाद, आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. फक्त औपचारिकता असेल. शेवटचे 3 बॉल चा खेळ शेष आहे. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल ऑन साइड टाकण्याचा प्रयत्न. गौतम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. शेवटचे 2 चेंडू आहेत, फक्त औपचारिकता असेल. काही जबरदस्त कामगिरी राहिलंय, कारण विजेते कधी कारण सांगत नाही आणि कारण सांगणारे कधी विजेते होत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. हो वेगवान चेंडू, डॉट बॉल. सर्व गोलंदाजांचं अगदी कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत राहिलंय. शेवटचा अंतिम बॉल असेल. नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा इथून शेवटच्या बॉलवर विकेट्स मिळाली नाहीये. सिंगल. वेल प्लेड. सुंदर कामगिरी राहिली. वीर योद्धा टीम आणि हडलक असेल वाघोबा पाटील पाडा. अजूनही तुमच्याकडे संधी असतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत लगेच पोहोचला जाईल. चला क्षेत्ररक्षण करणारी टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.